नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. तत् समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेरी धाकुटी मूर्ती उभा. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेरी धाकुटी मूर्ती उभा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवून ते काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा त्यांच्या विस्तारू. कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, देवा यावरी न करावा अवेर. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेरी धाकुटी मूर्ती उभा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य मार्तंड ज्ञानेशप्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांच्या चरणी अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केली. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्मा
त्याचे जे लाडके भक्त आहेत त्या भक्तांच्या भक्तीला काय प्रतिसाद देतो. वा. थोडक्यात भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारी भक्त वत्सलता त्याचं प्रतिपादन या अभंगात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर निरूपण करण्यापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार. आपल्या या पुण्यपावन असणाऱ्या श्री क्षेत्र शेवगे डांग या गावामध्ये गेली 2 दिवसापासून आजचा 3रा दिवस आहे. भगवंताच्या सेवेचा सुंदर असा सुयोग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. विश्वसंत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं गुरुनाम गुरु वैकुंठवासी लक्ष्मणबुवा इगतपुरीकर महाराज यांच्या आशीर्वादानं तत्सोबतच गुरुवर्य श्री माधवजी बाबा घुले यांच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी परमात्म्याच्या सेवेत प्रवृत्त आहोत. आणि आपल्या जीवनातील हा सुंदर अशा प्रकारचा सुयोग आहे. का? कारण वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम हे मनुष्याचं जीवन उद्धरून नेण्याच्या कामात समर्थ असणारे कार्यक्रम आहेत, नाही का. वारकरी संप्रदायाचं पवित्र असणारं व्यासपीठ आपलं जीवन पवित्र करण्याकरता निर्माण झालेलं आहे. हे व्यासपीठ मनोरंजनाचं किंवा आणखी वेगळ्या कथा सांगण्याचं व्यासपीठ नाही. इथं आल्यानंतर एकदम संतांच्या अनुभवाला डोळ्यासमोर ठेवून साधकांनी आपली परमार्थाची वाटचाल करायची असते, त्यासाठी हे कार्यक्रम असतात, नाही का. वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम कधीच मनोरंजनासाठी नव्हते. चित्तशुद्धीसाठी या मंडपात यावं लागतं, आलं पाहिजे. चित्तशुद्धी होण्याच्या पवित्र उद्देशानं इथं आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, देवा ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये तुझ्या चरित्राचं उच्चारण आणि श्रवण त्यांच्या पूर्वपुण्याईनं त्यांना घडत असेल अशी सगळी माणसं भाग्यवान असतात. का? कारण भगवंताच्या आणि संतांच्या चरित्र श्रवणानं अनेक दिवसापासून कलुषित असणारं अंतःकरण शुद्ध करण्याची आपल्याला संधी मिळत असते. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मी माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या चरित्राचं उच्चारण करून माझं जीवन पवित्र करून घेईन. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठे, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठे. रूपाच्या गोजरिया, रूपाच्या गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठे, अपुरती बुद्धी पुण्य नाही गा. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण करून आपल्याला या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर आपलं जीवन पवित्र करता येतं. वारकरी संप्रदायाचं अत्यंत श्रेष्ठ असणारं हे व्यासपीठ आहे. वारकरी संप्रदाय हा आईच्या अंतःकरणाचा संप्रदाय आहे. आईच्या अंतःकरणाचा संप्रदाय. इथं आलेल्या मनुष्याची कसोटी अगोदर पाहिली जात नाही. म्हणजे अगोदर सुधारणा न करता अगोदर स्वीकारण्याची संप्रदायाची वृत्ती आहे. उदाहरणानं सांगायचं झालं, एखादं बालक आहे आणि त्या बालकाच्या अनवधानानं त्याच्या नाकामधून जर समजा गंगा यमुनांचा प्रवाह एकदम व्हायला लागला आणि अशा स्थितीमध्ये त्या बालकाचे वडीलही समान अंतरावर उभे आहेत आणि त्याची आईही समान अंतरावर उभे, अशा स्थितीत ते लेकरू कोणाकडे पहिल्यांदा जातं? आईकडे पहिल्यांदा जातं. का? कारण आईच्या आणि वडिलाच्या प्रेम करण्यामध्ये थोडासा बदल असतो. वडिलांची वृत्ती अगोदर सुधार करण्याची आहे आणि मग स्वीकार करण्याची आहे. आई तसं करत नाही, अगोदर कडेवर घेते आणि मग स्वच्छ करते. विठ्ठला 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 विठ्ठला. तसा वारकरी संप्रदाय हा अगोदर स्वीकारणारा संप्रदाय. यारे यारे लहान तोर याचे फलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. यारे यारे लहान चोर आता बलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कमनासी. इथं शब्द टाकला की प्रमाणाला काही कमी नाही, कारण उभारलेले सगळेच प्रामाणिक आहेत. विठ्ठला विठ्ठला.
विठ्ठला 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 विठ्ठला. आणि चाल तर इतकी सुंदर झाली ना महाराज. चाल ऐकल्यानंतर मला ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील एका ओवीचा एक तुकडा आठवला. ज्ञानोबांनी स्वर्ग सुखाचं वर्णन करत असताना स्वर्गामध्ये गंधर्व गाणी गातात असं एक पद आहे. गंधर्व गात गाणी जेथ रंभे आयशिया नाचणे. पुढचं महत्वाचं नाही, मला सांगायचंय मुद्दा गंधर्व गात गाणी. आता गंधर्वाचं गायन ऐकायचं म्हटल्यानंतर स्वर्गाला जावं लागेल, पण असं म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वर्गात जाण्यासाठी अगोदर मरावं लागतं आणि मग तिथं गेल्यावर कदाचित गंधर्वाचं गायन ऐकायला मिळेल. पण एवढा खटाटोप करण्यापेक्षा असे महात्मे ज्या सप्ताहामध्ये आहेत तिथं आलं की गंधर्व गात गाणे. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठेनं सेवा करणारी ही मंडळी आहेत. आपल्या भागातीलच असणारे परमपूजनीय श्री मते महाराज असतील, आदरणीय श्री आमचे बेलूरकर महाराज असतील, हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथेतील एक अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तांची महती आपल्या समोर व्यक्त करतात. थोडासा घुमतोय का आवाज? नाही व्यवस्थित आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचा महिमा सांगण्याकरता प्रवृत्त झाले. काय आहे? आपण काया वाचा मनानं देवाच्या सेवेत प्रवृत्त असलो, काया वाचा मनानं आपण देवाची सेवा केली, पण आपल्याकडून जर संतांची सेवा घडली नाही तर आपल्या सेवेला परमात्मा सेवा न मानता भार मानतो. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. संतांचा अतिक्रम करून एखादा मनुष्य देवाची पूजा करत असेल तर त्यांनी केलेल्या साधना निष्फल जाण्याची शक्यता आहे. आपण करत असलेल्या परमार्थाच्या साधनेमध्ये संतांची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण संतांची सेवा न करता आपण कितीही सेवा केल्या तरी त्या सेवा देवाच्या डोक्यावर ओझ दिल्यासारखं असतात, असं तुकोबाराय बोलतात. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा न करिता. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा न करिता. अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा न करिता. भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता संत सेवा न करिता देवा अवघा भार वाटे, असं त्याचा अन्वय आहे. म्हणजे संतांच्या सेवेत जर आपली प्रवृत्ती नसेल तर परमात्मा आपण केलेल्या सेवेला ओझ मानत असतो. आणि देवाची संतुष्टी मिळवण्यासाठी जर आपण परमार्थ करत असू तर बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा संतांचं पूजन आणि संतांची सेवा केली की देव आपोआप संतुष्ट होतो. तुका म्हणे संत सेवा, मने संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा देवाला प्राणापेक्षा जास्त आवडते पहा. आणि ज्या लोकांची संत सेवेमध्ये प्रवृत्ती आहे अशा भगवत भक्तांना देव स्वतःचा देव मानतो. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. संतांचं पूजन करणारा मनुष्य देवाला प्राणापेक्षा जास्त आवडतो. देवाला संतुष्ट करण्यासाठी परमार्थामध्ये फार उठाठेव करण्याची आवश्यकता नाही. समजा एखाद्या सगर्भ मातेला, म्हणजे ज्या माऊलीच्या उदरामध्ये बालक आहे अशा माऊलीला संतुष्ट करायचं जर आपण ठरवलं आणि तिच्या उदरातल्या बालकाला जर संतुष्ट करायचं आपण ठरवलं तर तुकोबाराय सांगतात फार काही करावं लागत नाही. ती माता संतुष्ट झाली की तिच्या उदरामध्ये असणारं बालक आपोआप संतुष्ट होतं. त्याप्रमाणे संतांची प्रसन्नता मिळवली की देवाची प्रसन्नता आपोआप मिळते. मायवनी धाल्या धाय गर्भ अवंतने न पाहे, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. संतांची आणि वैष्णवांची पूजा केली की देवाची प्रसन्नता आपोआप मिळते. म्हणून संतपर प्रकरणातला अभंग विठ्ठला 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 विठ्ठला. यच्च यावत मनुष्य मात्राचं आपण जर वर्गीकरण करायचं ठरवलं, क्लासिफिकेशन, कॅटेगरायझेशन म्हणतात त्याला, त्याची जर कॅटेगरी वेगवेगळी ठरवायची ठरवली तर
3 प्रकारामध्ये आपल्याला सगळ्या मनुष्य जातीचा विभाग करून देता येतो. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारामध्ये आपल्याला समस्त मानव जातीचा विभाग करून देणं शक्य आहे. त्याच्यातला पहिला प्रकार की ज्यांच्या दृष्टीनं देव नावाची वस्तू या जगात अस्तित्वात नाही. गीतेच्या तत्वज्ञानानुसार जर बोलायचं ठरलं तर ज्यांनी अनिश्वरवादाचा सिद्धांत स्वीकारलेला आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगद आहुर अनिश्वरम. ईश्वराचं अस्तित्व जे मानायला तयार नाहीत, देव नाही म्हणणारे लोकांचा वर्ग. त्यांच्या दृष्टीनं देव म्हणजे कुठंतरी सांदीत आडगळीला पडलेली वस्तू. देव धर्म सांदी पडिले सकळ पडिले सकळ पडिले सकळ पडिले देव धर्म सांदी पडिले सकळ पडिले सकळ देवधर्मासाठी पडिले सकळ पडिले सकळ विषयी गोंधळ विषयी गोंधळ घालतसे विषयी गोंधळ विषयी गोंधळ देवधर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. विषयाचं चरविचरवण करण्यामध्ये आयुष्य यापन करणारा मनुष्य विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधानं भाव निर्माण होत नाही, सद्भावना निर्माण होत नाही. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. विषयांची ओढ अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि देवाचं अस्तित्वात अशी माणसं नाकारायला तयार होतात. देवच नाही म्हणतात, देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची काही गरज नाही. पण महाराज शास्त्र असं सांगतं, इथं जन्मलेली प्रत्येक व्यक्ती श्रद्धा संपन्न असते. इथं जन्मलेली प्रत्येक व्यक्ती श्रद्धा संपन्न आहे. श्रद्धामयोयम पुरुषो यो यश्रद्धस एव सहा देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आपण तर सिद्धांत असा मांडला की ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी सद्भावना नाही. याचं उत्तर काय लावायचं? त्याचं उत्तर असं महाराज, कदाचित अशी लोक देवाला देव मानत नसतील, घरातल्या देवीला देव मानतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एखादा भक्त जितक्या प्रेमानं देवाची पूजा करत असतो तसा विषय लंपट असलेला मनुष्य आपल्या स्त्रीची आराधना करत असतो. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय. गुरुवर्य शेखर महाराज एक कविता सांगत असतात पहा. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये स्त्रीच्या बद्दलची आसक्ती इतकी निर्माण होते की त्याला देव नको, बाकी घरात सोयरे कुणी नको, फक्त त्याला त्याची बायको पाहिजे. बायको ग माझं सगळं गोत तुला वाहिलं ग. मला नको आई, तुला नको सासू, आपण दोघं बसू बायको ग. मला नको बाप, तुला नको सासरा, तूच माझा आसरा बायको ग. मला नको भाऊ, तुला नको दीर, तुझा मला धीर बायको ग. मला नको बहीण, तुला नको ननंद, तुझा मला आनंद बायको ग. बायलं ग माझं सगळं गोत तुला वाहिलं ग. विठ्ठला 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 विठ्ठला. ईश्वराच्या संबंधानं अंतःकरणामध्ये सद्भावना नाही, श्रद्धा आहे पण ती श्रद्धा विखुरलेली, अन्य ठिकाणी ती श्रद्धा आहे. देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांचा वर्ग आहे. विषय प्राप्त करण्यामध्ये आणि विषयाचं संपादन करण्यामध्येच आपलं सगळं आयुष्य ती लोक घालवतात. हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या विषयीची श्रद्धा आहे. आपण 3 प्रकार सांगितले ना, त्याच्यातला दुसरा प्रकार असा आहे की देवाच्या बद्दलची श्रद्धा, आस्तिक्य बुद्धी, सद्भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये नक्की आहे, पण त्यांना देव संसार मोठा व्हावा याच्यासाठी पाहिजे. देवाच्या पूजेमध्ये त्यांची प्रवृत्ती आहे, काया वाचा मनानं ती देवाची पूजाही करतात, पण त्यांना देव संसार मोठा व्हावा याच्यासाठी पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, बरोबर आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्यासाठी ते भक्ती करतात. ज्ञानोबा म्हणतात की पोट भरावं म्हणून देवाची सेवा करणारी माणसं काय कमी आहेत का या जगात? येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. ज्ञानोबा सांगतात भजन करतात माणसं, पण उत्तम प्रकारचे भोग मला मिळाले पाहिजे, माझा संसार चांगला झाला पाहिजे, याच्यासाठी त्यांची सेवेमध्ये प्रवृत्ती आहे. लौकिक वैदिक सगळ्या प्रकारच्या कर्मात त्यांची प्रवृत्ती असते, पण अंतःकरणातल्या सगळ्या भावना संसार वाढावा याच्यासाठीच असतात. कदाचित सत्यनारायणासारखं वैदिक कर्मही ती लोक करत असतील, पण कशासाठी करतात हो? सत्यनारायण दाम्पत्यानं ते करायचं असतं, ज्यांचं झालंय ना त्या दोघांनी करायचं असतं ते सत्यनारायणाचं कर्म. मग त्या पूजेला बसल्यानंतर ते ब्राह्मण मंडळी आपल्याकडून संकल्प म्हणून घेतात. पहा, 2 थेंब पाणी हातामध्ये टाकलं जातं, 4 अक्षता त्याच्यात टाकली जातात आणि ते देवबाप्पा पुढं म्हणतात, आपल्याला मागं म्हणायला सांगतात, म्हणा मम आत्मनहा
श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदानां चतुष्पादानां आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सद्गुरु निवृत्तीनाथ देवता कृपा प्रसाद पूजनम अहम करिष्ये. सोडा पाणी खाली. झाला सत्यनारायण पूजा. आपल्यात कुणी देवबाप्पा असले तर करेक्शन करून घ्या, मी ब्राह्मण नाही. जर असलं आमचं आळंदीत पाठ झालं हे ऐकून. आणि एवढ्या लांब लचक संकल्पाच्या मोबदल्यामध्ये ते सत्यनारायणाचं कर्म करणारा मनुष्य त्या देवबाप्पाला दक्षिणा किती देतो? 21 रुपये नाही तर 51 रुपये. पण अपेक्षा किती आहेत? माझं रक्षण झालं पाहिजे, माझ्या कुटुंबाचं रक्षण झालं पाहिजे, माझ्या परिवाराचं रक्षण झालं पाहिजे. महाराज कुटुंब आणि परिवार याच्यात थोडा बदल आहे. कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो एवढ्या पुरतं मर्यादित. परिवार म्हटलं की लेकीचे पाहुणे, सुनाचे पाहुणे, मिहुनीचे पाहुणे, पाहुण्याचे पाहुणे ते सगळे परिवारात आले. या सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे. घरातले 2 पायाचे, शेतातले 2 पायाचे, शेतात पण 2 पायाचे असतात. पोल्ट्री फार्मला चांगले दिवस आहे सध्या. शेतातले 2 पायाचे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. 4 पायाचे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. कशाच्या मोबदल्यात? 51 रुपये दक्षिणेच्या. अंतःकरणात देवाबद्दल श्रद्धा आहे, पण संसार मोठा व्हावा याच्यासाठी आमच्याकडं मराठवाड्यात बरं का महाराज, लग्न झाल्यानंतर एक पद्धत आहे. त्या नवीन जोडप्याला देवाला पाठवतात. जोडा टेकायला जा म्हणतात, देवाच्या पाया पडून या. का? आमचा वेल मांडवावर जाऊ द्या. फक्त मांडवावर जाऊन चालत नाही, त्या वेलाला मोठी मोठी फळं लागू द्या. त्या फळाच्या ओझ्यानं मांडव मोडून आमच्या बोकांडी पडला, आम्ही गुदमरून मेलो तरी चालतंय, वेल वाढला पाहिजे. विठ्ठला 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 तुकोबारा सांगतात, अशा लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, पण विषयाचं प्रेम जास्त आहे. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. म्हणजे आपली भक्ती कशी असते माहितीये का? सेवा वाटीभर आणि अपेक्षा पाठीभर. विठ्ठला विठ्ठला हा दुसरा प्रकार झाला मानव जातीतला. पण याही पेक्षा अत्यंत श्रेष्ठ असणारा तिसऱ्या लोकांचा प्रकार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीची अशी परिसीमा आहे की त्यांच्या भक्तीनं सगळ्या जगानं त्यांचा आदर्श घ्यावा. अशी ज्यांची श्रेष्ठ भक्ती आहे, अशी निकराची भक्ती ते करतात. आपलं समग्र जीवन देवाच्या चरणावर वाहतात, आपलं समग्र जीवन परमात्म्याच्या चरणावर अर्पण करतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये कशाची अपेक्षा करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे जीवभाव, तुका म्हणे जीवभाव, म्हणे जीवभाव देवापायी. तुका 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 म्हणे भाव जीव देवापायी. तुका म्हणे जीवभाव देवापायी. तुका म्हणे
जीवभाव देवा पायी ठेवूनी ते काही न मागते. तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांची इतकी पराकोटीची प्रवृत्ती आहे की स्वतःचा जीव सुद्धा देवाच्या चरणावर वाहण्याची तयारी आहे, पण मोबदल्यामध्ये काही न मागती. त्याच्या मोबदल्यामध्ये संत महात्मे कशाची अपेक्षा करत नाही. आपलं सगळं जीवन देवाच्या चरणावर समर्पित करतात आणि जीवन समर्पित करत असताना या भगवत भक्तांकडून 3 प्रकारचं समर्पण परमात्म्याच्या चरणावर होतं. त्याच्यातलं पहिलं समर्पण आहे ते वस्तूचं समर्पण. आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू हे महात्मे देवाला देऊन टाकतात. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. वस्तू समर्पणाचा प्रकार जर आपण पाहायचा ठरला तर गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आपल्याला वस्तूचं समर्पण केलेलं पाहायला सापडतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतमश्नामी प्रयतात्मनः. बरोबर ना? वस्तूचं समर्पण करण्याचे प्रकार येथे गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये आलेले. आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या वस्तू निस्सीम भावानं परमात्म्याला समर्पण करायच्या. एक वस्तू देवाला देणं सोपी असते महाराज, पण सगळ्याच वस्तू देवाला देऊन टाकायच्या. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. सगळं परमात्म्याच्या चरणावर अर्पण करायचं. दुसरं समर्पण आहे त्याला क्रिया समर्पण म्हणतात. आपल्या शरीर संघाताकडून होणाऱ्या क्रिया सगळ्या देवाला देऊन टाकायच्या. क्रिया समर्पणाचा प्रकार पाहायचा ठरला तर आत्ता उच्चारलेले श्लोकाच्या अगदी पुढचा श्लोक आहे का पाठ कोणाचा? या श्लोकाच्या अगदी पुढचा श्लोक, त्या श्लोकामध्ये परमात्म्याने क्रिया समर्पण सांगितलं. पहा, यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी. सगळ्यांचंच पाठ आहे नाही का? यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू ज्या ज्या काही क्रिया करशील त्या सगळ्या क्रिया मला समर्पित कर. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पित. आपल्या शरीर संघाताकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया देवाला द्यायच्या. महाराज, एक क्रिया देणं सोपी असते. मुखानं देवाशिवाय दुसरं काही न बोलणं. समजा ही क्रिया आहे, बोलण्याची नाही. आता देवाविन काही. डोळ्यानं पाहायचं असेल तर फक्त देवाचं स्वरूपच पाहायचं. कानाने काही ऐकायचं असेल तर फक्त परमात्म्याचे गुणच ऐकायचे. हातानं काही करायचं असेल तर कीर्तनामध्ये टाळी वाजवायची. पायानं काही करायचं असेल तर त्र्यंबकेश्वराची वारी करायची. हे क्रिया समर्पण आहे. आपला पूर्ण देह परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायचा. पण वस्तू समर्पणापेक्षा आणि क्रिया समर्पणापेक्षा अत्यंत श्रेष्ठ असलेली एक वस्तू आपल्याकडे आहे, ज्याला जीव म्हणतात. ज्याचं मूल्य कुठेही करता येत नाही. प्राइसलेस असणारी वस्तू, त्याची किंमत नाही करता येत, इतकी अमूल्य असणारी वस्तू सुद्धा हे संत महापुरुष देवाच्या चरणावर त्या जीवाचं सुद्धा बलिदान करतात. पहा, तुका म्हणे बळी जीव दिला, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. म्हणे बळी जीव दिला पाया तळी. जीव दिला पाया, जीव दिला पाया तुका म्हणे बळी जीव पाया तळी दिला. आम्ही आमचा जीव परमात्म्याच्या चरणावर वाहून टाकला, पण मोबदल्यामध्ये ठेवून ते काही न मागती. मागत नाहीत संत. का मागत नसतील बरं? आज काही मागणीचं कीर्तन नाही, पण अभंगात ते पद आहे म्हणून त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. तसं बऱ्याच ठिकाणी कसं आहे, गायक मंडळी पहिल्या चरणासाठी तयार असतात, शेवटचं चरण आलं की गोंधळ होतो. पण इथं तसं काही होण्याचं कारण नाही. पण काय माहिती का, मोठ्या माणसाच्या घराला एकच दरवाजा असतो असं काही. त्याच्यामुळे अभंगात प्रवेश करण्याचं हे द्वार जरा सोपं वाटलं म्हणून शेवटून सुरुवात केली. विठ्ठला सेवा तर अत्यंत निष्ठेनं हे संत करतात, पण ठेवून ते काही न मागती. जीव समर्पित करून मागत नाहीत. का मागत नाहीत त्याची कारण आहे. मोठा मनुष्य एखादी क्रिया करत असेल तर त्याच्या पाठीमागं बरीचशी कारण परंपरा असते. संत महात्मे देवाला मागत नाहीत. का मागत नाहीत त्याची काही कारणं सांगतो. महाराज, मागण्याला व्यवहारातही किंमत नाही आणि मागण्याला परमार्थातही किंमत नाही.
मागणं व्यवहारामध्ये आपल्या मोठेपणाला कलंक लावत असतं आणि परमार्थामध्ये आपली अपूर्णता सिद्ध होत असते. त्याच्यामुळं मागणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा व्यवहारातही नाही आणि मागणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा परमार्थातही नाही. एक सुभाषित असं सांगितलं जातं की विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला असा त्याचा अर्थ होतो. एकदा स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली की तिच्या ठिकाणी असणारं लावण्य संपलं असा त्याचा अर्थ होतो. आपण एखाद्या संत महापुरुषांना नमस्कार केला, जर त्यांना काही प्रसंगी क्रोध निर्माण झाला तर तो क्रोध निर्माण नाहीसा करण्यासाठी फक्त नमस्कार केला की त्यांचा क्रोध नाहीसा होतो. आणि आपण एखाद्या गोष्टीची याचना करण्यासाठी आपला हात कोणाच्या समोर पसरला तर अत्यंत कष्टानं आणि सायासानं मिळवलेला जो गौरव असतो, जी पत असते ती पत नाहीशी होते. विठ्ठला तुका म्हणे करी ब्रह्मांडाचे गणे हात पसरी जिणे दिगत्याचे हात पसरी जिणे दिगत्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांडाचे गणे हात पसरी जिणे दिगत्याचे हात पसरीने त्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिग त्याचे. तुकोबाराय सांगतात की जो मनुष्य आपल्या सामान्य इच्छेच्या पूर्तीसाठी सामान्य लोकांकडे जर याचना करत असेल तर त्याचं जीवन तुच्छ आहे, त्याच्या जगण्याला आग लागो. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवान जगणे महाराज म्हणतात. देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. हा भक्तीतला व्यभिचार आहे. अंतकरणामध्ये विषय वासना निर्माण होणं. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबुवा असं म्हणायचे, बुवा माणसानं देवाकडं संसारातलं काही मागत जाऊ नये आणि परमार्थाला लागतं ते सगळं मागून घेत जावं. विठ्ठला संत संसारातल्या अपेक्षा कधी देवापुढे मांडत बसत नाहीत. मागतात पण परमार्थातलं मागतात, संसारातलं मागत नाहीत आणि परमार्थातलं मागतात. या गोष्टीच्या सिद्धीसाठी तुकोबारांचा एक प्रमाणाचा उच्चार करतो. न मिळो खावया न वाढो संतान, हे संसारातलं मागितलं नाही. परी हा नारायण कृपा करो, हे परमार्थातलं मागितलं. विठ्ठल संत मागत नाहीत त्याची अनेक कारण आहेत. संत मागत नाहीत त्याची 4 कारणं सांगतो धावत्या वेगानं. न मागण्याचं कारण त्यांचा मागणं हा स्वभाव नाही. मागणी करणं हा संतांचा स्वभाव नाही. दुसरी गोष्ट, न मागण्याची संतांची परंपरा आहे. न मागण्याची संतांची परंपरा आहे. तिसरी गोष्ट, संत हे अवाप्त कामतेला प्राप्त झालेले असतात, कृत्य स्थितीला गेलेले असतात, त्यांना काही मिळवायचं शिल्लक नसतं म्हणून मागत नाहीत. आणि चौथी गोष्ट, संत जे देवावर प्रेम करत असतात ते निष्काम प्रेम असतं, निरुपचारी प्रेम असतं, निर्व्याज प्रेम असतं, निष्कलंक प्रेम असतं, निर्हेतुकी प्रेम असतं म्हणून मागत नाहीत. विठ्ठला तुकोबारांसारखे संत महात्मे ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे ना, अक्षरशः पांडुरंग परमात्मा मान खाली घालून त्यांच्या समोर उभे राहायचे. का? सेवेचं ओझं मोठं होतं. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, असं देवाला ज्यांनी आपल्या सेवेनं ऋणी करून ठेवलेलं असायचं. त्यावेळेस परमात्मा म्हणायचे तुकोबाराला, महाराज तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणायचे, देवा मला मागता येत नाही. का? माझ्या वडिलांनी मला तसं शिकवलं. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आमचे जे वडील आहेत, या वडिलांनी आम्हाला भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवाकडे काही न मागण्याची प्रथा घालून दिलेली आहे. आता वडील 2 प्रकारचे आहेत बरं. एक विद्यावंशातले वडील आणि दुसरे मांस वंशातले वडील. तुकोबारांच्या दोन्ही प्रकारातल्या वडिलांनी देवाकडे सेवेच्या मोबदल्यात कशाची याचना केली नाही. विद्यावंशातले वडील म्हणजे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगदार्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्य आणि माम परम भागवतां स्मरामी. हे जे परम भागवत आहेत, यांनी सेवेच्या मोबदल्यात देवाकडे कशाची अपेक्षा केली नाही. हे विद्यावंशातले वडील आहेत. आणि मांस वंशातले वडील म्हणजे विश्वंभर बाबापासून ते बोलोबारायापर्यंत या सर्वांनी देवाची अत्यंत श्रेष्ठ प्रतीची भक्ती केली, पण याचना केली नाही देवाच्या समोर. का? कारण त्यांची ती परंपरा आहे. संतांच्या जीवनातल्या सगळ्या कामना पूर्ण झालेल्या असतात, त्यांचे सगळे मनोरथ सिद्धीला गेलेले असतात, म्हणून संत मागत नाहीत. काम नाही झालो पाही रिकामा. अंतकरणामध्ये विषय वासनाच राहिले नाही, मागतील कशाला? आणि संतांचं प्रेम हे निष्काम प्रेम असतं, निरुपचारी. आपण व्यवहारामध्ये परस्परांचं एकदम मोबदला देत असतो, एकमेकांच्या क्रियांचा मोबदला, आणि त्यालाच आपण प्रेम हे गोंडस नाव देत असतो. तू थोडंसं कर, मी थोडंसं करतो, अशी ॲडजस्टमेंट आपण करत असतो आणि त्याला प्रेम नाव देतो.
पण प्रेमाची संज्ञा अशी नाही. प्रेमामध्ये कामना नसते, प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तूची अपेक्षा नसते, किंवा त्या समोरच्या व्यक्तीने मला सुख दिलं पाहिजे ही अपेक्षा नसते. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, अशी त्या प्रेमाची नारद महर्षींनी विलक्षण अशा प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत. संतांच्या जीवनातलं हे प्रेम निष्काम प्रेम असतं, काहीच मिळवायचं नसतं त्यांना. व्यवहारामध्ये आपलं थोडंसं वेगळं आहे, आपण पैशावरून जीव ओवाळून टाकणारे असतो, आपल्याला लौकिक पाहिजे असतो, प्रतिष्ठा पाहिजे, लोकांनी माझा उदो उदो केला पाहिजे, माझेच बॅनरचं उकडं लागले पाहिजे, अशा आपल्या अपेक्षा असतात. संत या सगळ्या अपेक्षेला जिंकून मग परमार्थ सुरू करतात. त्यांना व्यवहारातलं काही मिळवायचं नाही, लौकिकातलं काही मिळवायचं नाही. आपलं लौकिकामधल्या प्रेमाला महाराज फार तुच्छ प्रेम असतं आपलं. जी बहीण वर्षानुवर्ष भावाच्या हातानं राखी बांधायला जाते ना रक्षाबंधनाला, तीच बहीण समृद्धी महामार्ग जवळून गेला की कोर्टात दावा ठोकते भावावर. असं आपलं प्रेम असतं व्यवहारामध्ये. द्रव्यावरून आपला जीव वळवून टाकण्याचा स्वभाव आहे, पैशावरून जीव वळवून टाकणारे आपण माणसं आहोत. पण तोच पैसा ज्यावेळेस संतांच्या घरी स्वतःहून चालत येतो, कवडी मोल सुद्धा किंमत देत नाही संत त्याला. द्रव्य जीवाहुनी आवडे या जना आम्हासी पाशानाहुनी हीन, तुकोबरांची भाषा. जो पैसा आपल्याला प्राणापेक्षा जास्त आवडतो त्याच पैशाची त्यांना कसपटा इतकी सुद्धा किंमत नाही. मग संत देवाकडून संसाराची अपेक्षा कशाला करतील? अपेक्षा करत नाहीत, ठेवून ते काही मागत नाहीत. संत मागत नाहीत, पण न मागितल्यामुळं त्यांच्या सेवेचं देवाच्या डोक्यावर ओझं होतं. आणि ज्याच्या डोक्यावर ओझं असतं ना त्याला असं वाटतं हे डोक्यावरचं किमान खांद्यावर तरी यावं. ज्याच्या डोक्यावर ओझं आहे ना त्याची अपेक्षा असते हे डोक्यावरचं खांद्यावर तरी यावं. मग परमात्मा काय करतो, ज्यावेळेस हे संत दर्शनाला येतात ना त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये काय चालतंय त्याचा बारकाईने विचार करतो. ते प्रत्यक्ष तर मागतच नाहीत, संत मागत नाहीत, म्हणून परमात्मा काय करतो त्यांच्या हृदयाचा विचार करतो आणि त्यांच्या मनात एखादा मनोरथ होतो की नाही याचा विचार करतो. आणि आलेल्या त्या महात्म्याच्या चेहऱ्याकडे असा आशाळभूत नजरेनं पाहतो, यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं. आणि जर मागितलं नाही तर मनात आलेलं पूर्ण करतो. तिसरं चरण मागण्याची मागण्याची वास, मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची आस, मागण्याची आस, मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची वास चिंतिल्या रोकड मनोरथ, चिंतिल्या रोकड मनोरथ साठविला राहे, साठविला राहे हृदय सबोष्टी साठविला राहे. चिंतिल्या रोकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे, साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथा पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे, चिंतल्या रोकडे मागण्याची आस किंवा वास पाठभेद आहे बरं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तो भगवान परमात्मा आलेल्या भक्ताच्या चेहऱ्याकडं आशाळभूत नजरेनं पाहतो, यांनी मला काहीतरी मागितलं पाहिजे. आशाळभूत नजरेनं. व्यवहारामध्ये उलट असतं, मागणारा मनुष्य ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे आशेनं पाहत असतो. इथं उलटय, ज्याला द्यायचंय तो मागणाऱ्याकडे आशेनं पाहतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आणि जर मागितलं नाही तर मनात आलेला एखादा मनोरथ भक्ताच्या सहज पूर्ण करतो. रोकडे म्हणजे तात्काळ तो मनोरथ पूर्ण करतो. या संबंधाने एक छोटासा दृष्टांत सांगतो महाभारतातला. एकदा काय झालं,
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं जण काम्यक वनामध्ये फिरायला गेले. उसंत होती, थोडासा वेळ होता. वेळ शिल्लक असल्यामुळे आता दोघं मित्र आहेत, म्हटले चला फिरून येऊ. आणि फिरायला गेले काम्यक वनामध्ये. तिथं गेल्यानंतर अर्जुनानं तिथल्या वातावरणाचं जरा बारकाईनं निरीक्षण केलं. फळाफुलांनी बहराला आलेली बाग, अत्यंत नयनरम्य, देखणं सुंदर अशा प्रकारचं वातावरण. आजच्या भाषेत बोलू का, रोमॅन्टिक वातावरण. रोमॅन्टिक वातावरण. तिथं गेल्यावर अर्जुनाला असं वाटलं काय दुर्बुद्धी झाली, देवाला सोबत आणलं. या ठिकाणी जर सुभद्रा सोबत आणली असती तर बरं झालं असतं. थोडं एकांतामध्ये 4 गोष्टी बोलता आल्या असत्या, तिच्यासोबत एकांतामध्ये आनंदानं काळ घालवता आला असता. पण उगाचच या देवाला घेऊन आलो. महाराज अर्जुनाच्या अंतःकरणातली ती भावना देवानं ओळखली. महाराज त्याला काय लागतं महाराज ओळखायला, न सांगता तुम्हा कळोय. त्याला मनातलं सगळं कळतं. त्या भगवंताच्या लक्षात आलं की आपला भक्त त्याच्या पत्नीच्या विरहानं व्याकुळ होतोय. इथं त्याला पत्नीच्या सहवासाची अपेक्षा हे देवानं ओळखलं. आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू जरा इथं बस, मी घोड्यांना पाणी पाजून घेऊन येतो. भगवान परमात्मा काही अंतरावर घोडे घेऊन गेले आणि एका झाडाच्या आडून अगदी नखशिखांत सुभद्रेचं रूप धारण केलं. त्याला काही अवघड नाही महाराज, अनंत वेशे अनंत रूपे. ज्ञानोबा सांगतात त्याला अनंत रूप घेता येतात. एका क्षणामध्ये परमात्म्याने सुभद्रेचं रूप घेतलं, नखशिखांत सुभद्रेचं रूप, हुबेहूब जशास तसं, नाही का. आणि अर्जुनाच्या दिशेनं ती सुभद्रा म्हणजेच आता परमात्मा, हे लक्षात घ्या तुम्ही. सुभद्रा एक एक पाऊल टाकत टाकत विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, रिदम मध्ये चालत चालत अर्जुनाच्या दिशेनं आली. चालणं पण रिदम मध्ये असतं महाराज, रिदम मध्ये नाही का. चालत आली आणि ते पायातला पैंजनाचा थोडासा आवाज झाला. पैंजन वाजल्याबरोबर अर्जुनानं दचकून थोडं मागं वळून पाहिलं. अर्जुनानं सुभद्रेला पाहिल्यानंतर सुभद्रेला विचारलं, सुभद्रे तू इथं कशी? सुभद्रा म्हटली, तुमने पुकारावर हम चले आए. असं नाही म्हणली बरं, असं नाही म्हणली. सुभद्रा म्हटली की माझ्या अंतःकरणामध्ये याची जाणीव झाली की माझ्या पतीला माझ्या विरहाची वेदना होते. माझ्या पतीचं अंतःकरण विरह वेदनेनं व्याकुळ होतंय, म्हणून त्यांना माझ्या सहवासाचा आनंद देण्यासाठी मला इथं यावं वाटलं. अर्जुन म्हणला, बरं झालं, जाऊ दे, आली हे महत्वाचं. का आली, कशी आली हे महत्वाचं नाही. बस म्हणले इथं घटका 2 घटका माझ्यासोबत जरा आनंदानं थोडासा वार्तालाप करू. त्यांनी तिथं काय चर्चा केली याचा उल्लेख महाभारतात नाही. तुम्ही काय जावई शोध लावायचे तुमच्या डोक्यानं लावा. माझ्या माहितीनुसार बरं का महाराजजी, अर्जुनानं गीतेला 15वा अध्याय सांगितला असं सुभद्रेला. असं काही नाही महाराज, कोणती कामं कुठेही करून चालत नाही. झालं त्यांनी काही घटका 2 घटका तिथं काळ सोबत घालवला आणि अर्जुनाच्या लक्षात आलं आपण देवाच्या सोबत आलेलो आहोत. जर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सुभद्रेसोबत पाहिलं तर आपला गोंधळ उडेल, पितळ उघडं होईल, भगवान आपल्याला काहीतरी बोलतील. म्हणून त्यांनी सुभद्रेला उठवलं. उठ म्हणे, चालती हो, पटकन घराकडे जा, माझ्यासोबत देव इथं आलेले आहेत. आणि देवाने जर आपल्या दोघाला सोबत पाहिलं तर गोंधळ होईल. सुभद्रा निघाली महाराज, निघाली सुभद्रा. परत थांबवलं अर्जुनाने, 2 मिनिटं थांब म्हणे. हातातली अंगठी काढली आणि सुभद्रेला दिली. का? आजच्या दिवसाचं स्मरण म्हणे, तुला भविष्यात ही अंगठी पाहून रिमाइंड व्हावं, आपण तिथं भेटलो होतो. देतात अलीकडे अशा वस्तू, मला अनुभव नाही पण म्हणतात देतात लोक. ती अंगठी दिली आणि ती सुभद्रा चालत चालत निघाली. जाता जाता त्या सुभद्रेनं पुन्हा एकदा शेवटचं मागं वळून पाहिलं. सुभद्रेनं पुन्हा एकदा शेवटचं मागं वळून पाहिलं आणि अर्जुनाच्या दिशेनं एक सूचक हास्य केलं. ते फार महत्वाचं असतं असं म्हणतात, शेवटचं हसणं, फिनिशिंग टच. शेवटचं एकदा सुभद्रा हसली, निघून गेली. त्या सुभद्रेला आता काही कारण नाही. तसं भगवान आपल्या मूळ रूपामध्ये किरीटिनम गदिनं चक्रहस्त, आपल्या चतुर्भुज रूपामध्ये भगवान अर्जुनाच्या समोर आले. अर्जुनाकडे पाहिलं, त्याचा चेहरा जरा प्रफुल्लित झालेला होता, टवटवीत चेहरा. अर्जुनाला विचारलं देवानं, अर्जुना मी गेल्यावर कुणी आलं होतं का इथं? अर्जुन म्हणला, काय बोलता देवा, आपण 2 जण सोबत आलो, तिसरा माणूस इथं आहे का कुणी? आमच्याकडे असं म्हणतात, नाक खाजवला की नकट वरमतं म्हणतात. बरोबर वरमाला लागतं ज्याच्या त्याच्या. अर्जुनाच्या लक्षात संशय आला की कदाचित देवाला माहिती तर झालं नाही. त्यांची वेळ संपली आणि 2 जण परत हस्तिनापुराच्या दिशेनं निघाले. काही अंतर चालून गेलं की भगवंतांनी खोड्या करायला सुरुवात केली. महाराज लगाम असा डाव्या हातामध्ये पकडला आणि उजव्या हाताच्या या बोटानं अंगुली निर्देश करायला सुरुवात केली. अर्जुना फार सुंदर ठिकाण आहे रे, इतके दिवस झाला आपण इथं आलो नाही, परत ज्यावेळेस आपल्याला उसंत मिळेल, वेळ मिळेल, त्यावेळेस आपण इथं वेळ घालवायला येऊ बरं का, आनंदाने या ठिकाणी परत येऊ. बोलता बोलता अर्जुनाचं सहज लक्ष त्या अंगठीकडे गेलं. त्याचे सगळे फ्यूज उडाले महाराज. अंगठी दिसल्याबरोबर घाबरला अर्जुन. का? त्याला माहिती होतं आताच ही अंगठी काही वेळापूर्वी आपण सुभद्रेच्या बोटात घातली, ही इथं आली कशी. बरं आता विचारावं तर पुन्हा भानगड आहे. पण अर्जुनानं धाडस करून विचारायचं ठरवलं. काय असतं महाराज, मित्र असतात 2 मित्र, त्या मित्रामध्ये कोणतीही गोष्ट निसंकोचपणे बोलली जाते. कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो तिथं. माणूस सगळ्या गोष्टी मोकळ्या मनानं ज्याच्यापाशी सांगतो त्यालाच मित्र म्हणतात ना. ज्ञानोबा सांगतात, बरं प्राणाचे सोयरे भेटे
आती भूतले जिये संकटे ते निवेदिता न वाटे संकोच काही. निसंकोच भावनेनं मनुष्य आपल्या सगळ्या भावना ज्याच्यापाशी बोलून दाखवतो त्याला मित्र म्हणतात. अर्जुनानं सगळं बोलून दाखवायचं ठरवलं. देवा एक विचारायचं होतं. देव म्हणले विचार अर्जुना, का गीता समजली नाही का कुरुक्षेत्रावरची? नाही तसं नाही म्हणे, गीता समजली पण ही अंगठी तुमच्या बोटात कशी आली ते समजलं नाही. देवानं सांगितलं, अरे अर्जुना आताच तूच घातलीस ना अर्ध्या तासापूर्वी, तूच घातली ना अर्ध्या तासापूर्वी. मग अर्जुनाच्या लक्षात आलं आपण सुभद्रा समजून असा व्यवहार हिच्या सोबत करत होतो. ती सुभद्रा नव्हती, हा होता विठ्ठला 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 विठ्ठला. अर्जुनाच्या फक्त मनात आलं होतं सुभद्रा इथं पाहिजे. ती अंतःकरणातली भावना पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने तात्काळ सुभद्रेचं रूप धारण केलं. का? चिंतिल्या रोकडे मनोरथ. ज्ञानोबा देखी जी भावंड आहेत ना, ही सगळी भावंड भिंतीवर कवळवून घेत बसलेली होती. महाराज कवळवून घेत बसलेली होती. आणि अशा स्थितीमध्ये चांगदेव महाराजांचं आगमन, वाघाच्या आसनावर, वाघाचं वाहन, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे, अशा स्थितीमध्ये चांगदेवराय आले. आणि त्यांच्या शिष्यमंडळींनी पुढे जाऊन ज्ञानोबाऱ्यांना निरोप पाठवला की चांगदेव महाराज तुम्हाला वाघावर बसून भेटायला आलेले आहेत. त्या स्थितीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी विचार केला आपल्याकडे कोणतं वाहन नाही, कीर्तनकारांकडे वाहन आहेत आता, पण ज्ञानोबाऱ्यांकडे नव्हतं. हे विशेष आहे. ज्ञानोबाऱ्यांकडे वाहन नव्हतं. महाराज भिंतीवर बसले होते. फक्त ज्ञानोबाऱ्यांच्या मनात आलं की ही भिंत पुढे गेली पाहिजे. फक्त मनात आलं. सगळ्या संतांनी ज्ञानोबाऱ्यांचा गौरव करत असताना सांगितलं चालविली जड भिंती हरली सांगे. बरोबर आहे की नाही? पण तुकोबारायांचं थोडंसं त्याच्यात बारकाईनं निरीक्षण आहे. महाराज तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली नाही, या परमात्म्याने ज्ञानोबाऱ्यांची भिंत ओढत तिथपर्यंत लिहिली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, हो ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी. नाम्यासवे जीवी नव्हे संकोचित, नाम्यासवे देवी नव्हे संकोचित, नवे करी नवे संकोचित, नवे करी संकोचित. ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, हो ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, ज्ञानियांची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. देवानं ती स्वतः भिंत तिथपर्यंत ओढत नेली. का? ज्ञानोबाऱ्यांचा मनोरथ सिद्धीला गेला पाहिजे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. वैकुंठवासी गुरुवर्य गोपाळ गोरे शास्त्री असं म्हणायचे, अर्जुन मोठा की ज्ञानोबाराय मोठे. एकदा प्रश्न केला त्यांनी, अर्जुन मोठा की ज्ञानोबाराय मोठे. सगळ्या शिष्यांना प्रश्न विचारला, कोणाला उत्तर देता आलं नाही. मग त्यांनी स्वतः उत्तर दिलं की ज्ञानोबारायांचं मोठे पण थोडं विलक्षण आहे. का विलक्षण आहे? भगवंताने अर्जुनाचा रथ हाकला पण तो रथ ओढण्याकरता घोडे होते. पण ज्या वेळेस ज्ञानोबारांची भिंत ओढण्याचा प्रसंग आला, ती भिंत परमात्म्याने स्वतः ओढली म्हणून ज्ञानोबाराय मोठे. विठ्ठला ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबारांनी परमात्म्याने ती भिंत ओढत नेली. का? ज्ञानोबारांचा मनोरथ विफल नाही झाला पाहिजे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. परमात्मा भक्ताचे सगळे मनोरथ सिद्धीला नेतो महाराज. आणि परमात्मा भक्ताचं अंतकरण ओळखतोही. कुणी म्हणेल मग आमच्याही अंतकरणात देव आहे ना, आमचं का ओळखत नाही देव? प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, हे शास्त्र आहे महाराज. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचा निवास आहेच आहे. मग आपल्या भावना, आपले मनोरथ देव सिद्धीला का नेत नाही? त्याचं कारण आपण भक्त नाही. विठ्ठला 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 देवाला अंतकरण ओळखू येतं महाराज. व्यवहारामध्ये माणसांना एकमेकाची मनं कळत नाहीत. 40-40, 50-50 वर्ष एकत्र प्रपंच केलेली माणसं एकमेकाचं मन ओळखू शकतीलच, सांगता येत नाही. वेदांत शास्त्राने एक दृष्टांत दिलाय. हा दृष्टांत माझा नाही बरं, थोडासा माझ्या वयाला न शोभणार आहे, पण गुरुवर्य कुरेकर बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. सिद्ध काय करायचंय? जर एखादा मनुष्य त्याच्या विचारावर त्याचं नियंत्रण असेल तर तो कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. समोरची परिस्थिती आणि वास्तवातली मानसिक स्थिती याच्यामध्ये तारतम्याने जर विचार केला तर तो मनुष्य आपल्या कौशल्यानं कोणत्याही स्थितीवर मात करू शकतो, हे सांगायचे. एक दृष्टांत वेदांत शास्त्राचा. 2 अत्यंत प्रिय मैत्रिणी होत्या. अत्यंत प्रिय मैत्रिणी, लहानपणीपासून सोबत राहिलेल्या, सगळ्या एकमेकीची रहस्य एकमेकीला सांगायच्या, ज्याला हिंदीमध्ये हमराज म्हणतात.
सगळी सिक्रेट्स एकमेकीशी शेअर करायच्या. अशा लहानपणीच्या मैत्रिणी. कालांतरानं दोघींचा विवाह झाला. दोघी आपापल्या घरी नांदायला गेल्या. हां, आणि मग एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला काही कामानिमित्त भेटायला तिच्या घरी गेली. भेटायला गेल्यानंतर जे औपचारिक बोलणं असतं, ज्याला फॉर्मॅलिटी म्हणतात, औपचारिक बोलणं, तुझे मिस्टर काय करतात, पगार किती आहे, काम कसं आहे त्यांचं, घरातली माणसं कशी आहेत, मुलं बाळं कुठं शाळेमध्ये असतात, सगळं औपचारिक बोलणं झालं. त्याच्यानंतर त्यांच्या खाजगी गप्पा सुरू झाल्या, ज्या कोणापाशीही करायच्या नसतात, मित्रानंच मित्रापाशी करायच्या असतात. अत्यंत त्यांच्या प्रायव्हेट चर्चा दोघींची सुरू झाली. आणि जी घर मालकीन मैत्रीण होती ती आपल्या आलेल्या मैत्रिणीला तिच्या जीवनातले काही अनसीन गोष्टी जे कोणालाही सांगितलेलं नाही ती सांगायला तिनं सुरुवात केली. काय झालं, त्या घर मालकीन मैत्रिणीच्या चुकीनं म्हणा किंवा तिच्या दुर्दैवानं म्हणा, तिच्या आयुष्यामध्ये एका परपुरुषाचा संबंध आला होता. तिची काही चूक झाली असेल किंवा काय, आणि त्याच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांचं ती तपशीलवार वर्णन करून मैत्रिणीला सांगत होती. आता ते मी सगळं सांगत नाही, तुम्ही इमॅजिन करा. ती म्हटली, तो आला, तिने मला मिस कॉल दिला, मेसेज केला, वगैरे वगैरे. तुम्ही कल्पना करा. बोलत होती, अगदी तपशीलवार ते वर्णन चालू होतं. पण जी सांगत होती तिच्या दुर्दैवानं, तिचा नवरा दारात उभं राहून ते सगळं ऐकत होता. दरवाजात उभं राहून ते सगळं ऐकत होता. त्याची तर अवस्था अशी झाली, मुठी आवळल्या, दातावर दात दाबले, डोळे लाल झाले, आणि तिच्या नाशाचा तो विचार करू लागला, माझ्याशी व्यभिचार करते काय, आतमध्ये जाऊन हिचं नरड दाबून हिचा खूनच करतो. तिनं बाहेरून पूर्ण तयारी केली. ऐकत होता. ही सांगत होती, वाहवत जात होती, सांगण्याच्या ओघामध्ये ती सगळं सांगत होती. आणि सांगता सांगता, बोलता बोलता अचानक तिची नजर सहज दरवाजाकडे गेली. दरवाजाकडे नजर गेल्याबरोबर आपल्या पतीचे तिला थोडेसे पाय दिसले समोर. थोडासा पायाचा काही भाग दिसला. धस झालं तिच्या अंतःकरणामध्ये. घाबरली बाई, कारण तिच्या लक्षात आलं आतापर्यंत आपण केलेलं वर्णन आपल्या नवऱ्यानं ऐकले. घाबरली बाई, पण लगेच सावरली. कुठल्याही क्षणाचा पॉज न घेता लगेच सावरली. घाबरणं गुन्हा नाही, सावरता आलं पाहिजे. लगेच सावरली आणि आपल्या मैत्रिणीला बोलायचा अभिनय करू लागली. आणि हे बघ बाई, इतकं सगळं झालं आणि मला पटकन जाग आली आणि मी तोंड झोडून घेऊ लागले, मला एवढं वाईट स्वप्न का पडलं. त्याच्यानंतर तिने 2-3 वाक्य अजून जोडले. मला त्या स्वप्नाचं फार वाईट वाटलं, मी 3 दिवस जेवले नाही, मी नामस्मरण केलं, मी प्रायश्चित्त केलं, वगैरे वगैरे. बाहेर उभा राहिलेला जो उमेदवार होता त्याची अवस्था पुन्हा बदलली. आकडलेल्या मुठी ढिल्या झाल्या, लाल झालेले डोळे पांढरे झाले, म्हणजे कायमचे नाही, मेन पोझिशनला आले. आणि तिच्या नाशाचा जो तो विचार करत होता तो प्रेमात बदलला. इतकी प्रामाणिक माझी बायको स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार करू शकत नाही, अशी मला भेटली, कोणालाच भेटणं शक्य नाही. 10 दिवसाची रजा टाकली, लाख रुपये खिशात गेले. सांता क्रूज विठ्ठला विठ्ठला हे व्यवहारात शक्य आहे. हे व्यवहारात एकमेकाला फसवता येते, पण देवाला फसवता येत नाही महाराज. का? त्याचं राहण्याचं ते ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आपल्या विचारांचा उदय होतो ना, तिथं देवाचं वस्ती स्थान आहे. देव त्या स्थानामध्ये राहतो आणि तिथं राहत असल्यामुळे भक्ताचे मनोरथ सिद्धीला नेलं देवाला जड जात नाही महाराज. म्हणून चिंतिल्या रोकडे मनोरथ. मगाशी आपण बोलून गेलो की गीता सांगते सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, पण आपल्या हृदयामध्ये असलेला देव सामान्य स्वरूपाचा देव आहे. लाकडामध्ये अग्नी असतो की नाही? लाकडामध्ये अग्नी असतो, दुधामध्ये तूप असतं, नाही का? तशा पद्धतीचा देव आपल्या हृदयामध्ये आहे, जो निष्क्रिय आहे, जो सक्रिय नाही. आणि संतांनी काय केलेलं आहे, आपल्या भक्तीनं, नामस्मरणानं, निष्ठेनं त्याला हृदयामध्ये साठवून ठेवलेलं असल्यामुळं त्यांच्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना परमात्मा पूर्ण करू शकतो. अभंगाचं दुसरं. साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, हृदय साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी. बाहेर धाकोटे मूर्ती उभा, बाहेर धाकोटे मूर्ती उभा, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी. बाहेर दाखोटे मूर्ती उभा, बाहेर दाखोटे मूर्ती उभा,
साठविला आहे हृदय संपोटी साठविला आहे हृदय संपोटी साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुकोबारे सांगतात या भगवत भक्तांनी अत्यंत कष्टाने आणि सायासानं त्याला देवाला हृदयामध्ये साठवलेले. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. या ठिकाणी हृदय संपुष्टी शब्द वापरला आणि आता उच्चारलेल्या प्रमाणामध्ये हृदयाला मंदिर म्हटलं. देवाला साठवण्यासाठी महाराज हृदयाचं मंदिरच व्हावं लागतं. हृदयाचं मंदिर झाल्याशिवाय देवाची वस्ती आपल्या अंतःकरणामध्ये विशेष रूपानं होणार नाही. सामान्य रूपानं आहे, पण सामान्य रूपानं असलेला देव तो विशेष कार्यकारी स्वरूपाचा नसतो. त्यामुळं विशेष रूपानं देवाने आपल्या सगळे मनोरथ सिद्धीला नेण्यासाठी आपल्या हृदयामध्ये विशेष रूपाचा देव साठवणं गरजेचं आहे. आणि देवाचा एक स्वभाव आहे महाराज, त्याला विकारांनी ग्रस्त असलेलं अंतःकरण अजिबात आवडत नाही. वैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळते काया अधिष्ठान तयाचे. ज्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याचं जीवन पवित्र आहे, अशा पवित्र हृदयाचा शोध स्वतः परमात्मा घेत असतो. पहा, येवनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. ज्याचं चित्त निर्मळ झालं आहे, अशा निर्मळ चित्ताच्या महापुरुषांच्या हृदयातच देवाची वस्ती होती. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजेले याते उपाशी वैराग्य का. ज्ञानोबारे सांगतात की ज्याचं अत्यंत चोखट असणारं हृदय आहे, अत्यंत पवित्र असणारं हृदय आहे, त्याच्या हृदयामध्ये परमात्मा क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. त्याला तिथून बाहेर जावं वाटत नाही, त्याच हृदयामध्ये राहावं वाटतं. अहो, आपल्या घरामध्ये जर एखादे पाहुणे आले तर आपण घर किती स्वच्छ ठेवतो, रोज किती का घाण असे ना, पण त्या दिवशी आपण घर आपलं टापटीप सगळं व्यवस्थित ठेवतो की नाही. का आलेल्या माणसाला व्यवस्थित वाटावं आपल्या घरी आल्यानंतर. जर सामान्य माणूस घरात आल्यानंतर आपण इतकी काळजी घेतो, तर ब्रह्मांडाचा अधिपती आपल्या हृदयात येऊन स्थिर व्हावा अशी ज्याची अपेक्षा असेल, त्यांचं हृदय किती पवित्र पाहिजे. म्हणून हृदयाला संपुष्ट शब्द वापरला. अत्यंत पवित्र पाहिजे, सगळ्या दोषांनी विवर्जित झालेलं पाहिजे, सगळे दुर्गुण आणि अवगुण जीवनातून हद्दपार झाले पाहिजे. अवगुणी माणसाला महाराज व्यवहारात सुद्धा प्रतिष्ठा नसते. जो मनुष्य अवगुणी असतो ना, त्याला व्यवहारात प्रतिष्ठा नसते महाराज. समजा गावामध्ये काही घेणारे लोक असतात, घेणारे ड्रिंक्स घेणारे, अशा घेणाऱ्यांचा कधी जाहीर नागरी सत्कार झालेला आपण पाहिला का? जाहीर नागरी सत्कार, आमच्या गावात हे रेकॉर्ड ब्रेक पिणारे आहेत, आम्ही यांचा सत्कार करतो, असा फ्लेक्स कुठं वाचला का आपण? आजपर्यंत इथून पाठीमाग कधीच अवगुणी माणसाची प्रतिष्ठा झाली नाही. अवगुण तो कोणी प्रमाण आहे माझ्याकडं, मी माझ्या मनाचं सांगत नाही. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होत आले शिष्टाचार. तुकोबारा सांगतात अवगुणांची प्रतिष्ठा या जगात कधीच होत नाही. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंत, वक्र यांच्या जातीची माणसं आज जगामध्ये नाहीत का? आहेत, पण त्यांचं मंदिर रावणाचं बांधायचं कोणी धाडस करत नाही का? या जगात अवगुणांची पूजा कधीच होत नाही महाराज. अवगुणाचे हाती आहे अवघीची फजिती. तुका म्हणे भूती साक्ष नारायण अवगुणी दंडन गुणी पूजा. गुण असला की माणसं पूजा करतात आणि अवगुण असला की त्या माणसाला बाजूला टाकलं जातं. दळणातला खडा उचलून जसं बाजूला टाकतात की नाही, तसं अवगुणी माणसाला लोक समाजातून बाजूला टाकत असतात. एखाद्या अवगुण्याची पत्नी, जास्त घेणाऱ्याची पत्नी जर वट सावित्री पूजनाच्या दिवशी वडाला गेली ना, ती बिचारी जाते महाराज, नाईलाज असतो, तिला जावं लागतं. जाते, वडाला फेऱ्याही मारते, वडाला प्रार्थना करते, वडा पाव वडा पाव. वडापाव म्हणजे वडा मला पाव, आणि पुन्हा याची गाठ भेट होऊ देऊ नको, याच जन्मात मी याला कंटाळलेली आहे. अवगुणी माणसाची प्रतिष्ठा नसते महाराज. त्याला जरी वाटत असलं ना माझी घरावर खूप कमांड आहे, पण त्याच्याबद्दलचा आदर नसतो कोणाला. ज्यांच्या जीवनामध्ये अवगुण आहे, दुराचरण आहे आणि तिचा सगळा व्यवहार आहे, अशा माणसाला कुठंच प्रतिष्ठा नसते. आणि देवानं आपल्या हृदयात येऊन राहावं अशी अपेक्षा असेल ते हृदय किती पवित्र पाहिजे महाराज. पवित्राची परमसीमा असलं पाहिजे ते हृदय. सगळ्या प्रकारच्या दोषांनी ते हृदय रिक्त झालेलं असलं पाहिजे. तुका म्हणे देह काम क्रोधे केले, अशी अवस्था झाल्यानंतर मग देव हृदयात येऊन राहतो. आणि संतांनी आपलं जीवन त्याच्या चिंतनाने, नामस्मरणाने, भक्तीने इतकं पवित्र केलेलं असतं, ते हृदय शोधत येतो महाराज देव. साठविला आहे हृदय संपुष्टी. हृदय संपुष्टी. त्या हृदयाच्या मंदिरामध्ये कायम देवाचं वास्तव्य असतं. आपण नामस्मरण करतो ना, पण नामस्मरण करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हृदयाचं मंदिर करून नामस्मरण केलं पाहिजे. रामकृष्ण नामे हृदय मंदिरी स्मराकारे. मंदिरात जाऊन नामस्मरण करणं वेगळी गोष्ट आहे, आणि मंदिर हृदयाचं मंदिर करून नामस्मरण करणं वेगळी गोष्ट आहे. ज्याचं हृदयाचं मंदिर होतं ना, येऊन राहतो महाराज तिथं तो. साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. आणि अशा
हृदयामध्ये असणाऱ्या देवाला कधी कधी असं वाटतं आपण यांचे मनोरथ खूप सिद्धीला नेलेत आजपर्यंत, सगळ्या इच्छा आपण यांच्या पूर्ण केल्यात, पण आपल्याला यांचा शारीरिक सहवास, देहाचा सहवास आपल्याला यांचा घडत नाही, म्हणून आपण व्यक्त दशेला प्राप्त होऊ. म्हणून हृदयात असलेल्या देवाला मूर्तीच्या रूपामध्ये प्रगट व्हावं वाटतं. तो देव मूर्तीच्या रूपात प्रगट होतो आणि त्या भक्तांचा सहवास करतो, त्यांच्या समागमामध्ये राहतो. परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये राहतो आणि पडेल ती भक्तांची सगळी कामं न सांगता करतो. अभंगाचं पहिलं भक्त समागमे सर्व भावहारी, भक्त समागमे सर्व भावहारी, सर्व भावहारी, भक्त समागमे 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 सर्व भावहारी. अन सांगता करी सर्व काम, सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी, साठविला राहे हृदय संपुटी, सर्व काम करी न सांगता सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, असं ज्यांचं जीवन अत्यंत पवित्र झालेलं आहे अशा भगवत भक्तांच्या संगतीमध्ये देव राहतो आणि सोबत राहून काय करतो, त्यांची पडेल ती सगळी कामं करतो. असे भक्ताची ये घरी, कामे न सांगता करी, न सांगता सगळी कामं करतो. याच्या संबंधातला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग पाहू आणि समारोपाकडे वळू. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा प्रेमानं भजन करा, राहिलेला विचार थोडक्यात पाहू. विठोबा बोला, सगळे बोला. दुर्बल खुंटीला माणसं घरामध्ये भरपूर ओझ अडकवतात, त्यावेळेस खुंटीची जी दशा होते ना ती माझी झाली सर, नाही का. हार पेलवण्या इतकी आमची शक्ती आहे असं मला तरी वाटत नाही, आणि नाहीतरी हे हार आम्हाला घातलेलेच नसतात. आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायांचं तुमच्या समोर सांगतो म्हणून तुम्ही आम्हाला हार घालता. आम्ही आमचं जर काही सांगायला लागलो तर आम्हाला तुम्ही घरी पाठवता कीर्तनाच्या अगोदरच. गुरुवर्य शेखर महाराज असं म्हणत असतात, आपल्याला कीर्तनामध्ये लोकांनी भरपूर हार घातले की असं समजावं आपण खुंटीच्या जागेवर आहोत, आपण फक्त खुंटीच्या जागेवर आहोत आणि हे हार ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराला घातलेले आहेत. विठ्ठला 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 भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. या भक्तांच्या सहवासामध्ये राहून परमात्मा पडेल ती सगळी कामं करतो आणि अशा पवित्र भक्तांच्या पाठीमागे चालत राहतो, त्यांचं अनुसरण करतो. का? त्यांच्या पायाची पायधूळ मला लागावी आणि माझं जीवन पवित्र व्हावं अशी देव सुद्धा इच्छा करतो. अनुव्रजाम्यहम नित्यम पूये यत्यंग्री रेणुभिः. स्वतःचं जीवन पवित्र करण्याच्या उद्देशानं देव सुद्धा भक्तांचं अनुसरण करतो. नामदेवराय असे भजन करत करत पुढे चालायचे आणि देव त्यांच्या पाठीमागे चालायचे. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे, किंवा आपलं नेहमीचं पाठातलं प्रमाणे देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. परमात्मा त्यांचं अनुसरण करत राहतो, कारण त्यांच्या जीवनामध्ये असणारी भक्ती अत्यंत निष्ठेनं संपन्न झालेली असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन संसाराविषयी पूर्ण उदास झालेलं जीवन होतं. संसाराकडे पाठ फिरवायची आणि गळ्यामध्ये विना अडकून भंडारा, भामचंद्र किंवा घोराडेश्वर या तिन्ही डोंगरापैकी एका डोंगराचा आश्रय करून सदा सर्व काळ देवाचं चिंतन करण्यामध्ये कालक्षेप करायचा. असंच गळ्यात विना अडकून तुकाराम महाराज एके दिवशी भजनाला निघाले. भजनाला निघाल्याबरोबर तुकोबारांच्या धर्मपत्नींनी महाराजांना अडवलं. महाराज कुठे चाललात? महाराजांनी सांगितलं नाही का, आमच्या धंद्याला चाललो म्हणे रोजच्या दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, जो माझा रोजचा उद्योग आहे ते करायला चाललो. जिजामाऊलींनी सांगितलं जायला काय हरकत नाही, पण आज थोडासा औचित्याचा प्रसंग आहे आपल्या घरी. तुमच्या वडिलांचं आज पुण्यस्मरण आहे, त्या निमित्तानं तुम्ही घरी राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. का?
पितृपूजन केलं पाहिजे, त्यांना काहीतरी आपण त्यांच्या निमित्तानं पिंडदान केलं पाहिजे, काही लोकांना जीव घातलं पाहिजे असा विधी आहे. मग तो विधी आपल्या घरी घडू नये का? महाराज म्हणले वा वा, का नाही करायचं, निश्चितच करू, घरात काही आहे का पहा म्हणे. आता तुकोबारांच्या घरात काय असायचं महाराज? धन कन भरोवरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे. अत्यंत प्रपंचाची विपन्न अवस्था, घरात दाना नाही महाराजांच्या, अशी अवस्था. तुकोबारांनी सांगितलं तू बाकीची काही जुळवाजुळव कर, मी बाहेरून काही सिधा सामुग्री मिळते का पाहतो आणि मिळेल त्या सामुग्रीवर आपण आपल्या पितरांना पिंडदान करू, त्यांच्या निमित्तानं प्रसाद घालू, वारकऱ्यांना जीव घालू. तुकाराम महाराज निघाले. महाराज तुकोबाराय वाटेनं भजन करत जात असताना गावामध्ये एका जहागीरदाराचा गहू काढायला चालू होता. त्या जहागीरदाराने महाराजांना हाक मारली, ओ महाराज इकडे या, चाललात कुठं? तुकोबाराय म्हणाले निघालो भजन करत करत, आणि थोडंसं आज आमच्या घरी पितृपूजनाचा दिवस असल्यामुळं काही शिधा सामुग्री का मिळती का पाहायला चाललो म्हणे. त्यांनी सांगितलं महाराज आमच्याकडं गहू काढायला माणसं कमी आहेत म्हणे, तुम्हालाही काहीतरी आवश्यक आहे, धान्य आवश्यक आहे, आम्हालाही माणसं पाहिजेत. तुम्हीच सांगता ना कामामध्ये काम, काय म्हणा मग आमच्यात काम करत करत राम राम म्हणा ना, काय बिघडतंय तुमचं? महाराजांना तो विचार पटला, कारण तुकोबारायांचं असं स्पष्ट मत आहे, माणसानं कष्टाचं खावं, हरामाचं खाऊ नये. महाराजांचं प्रमाण आहे बरं याला, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, कष्टाशिवाय माणसानं खाऊ नये. तुकोबाराय म्हणले चांगलंय बुवा, माझं भजनही होईल आणि तुमचं कामही होईल, मला लागणार सिधा सामुग्री तुमच्याकडे मिळेल. महाराजांनी तो गहू काढायला सुरुवात केली. वृत्ती परमात्म्याच्या चिंतनामध्ये तल्लीन झालेली, अत्यंत सरसर पद्धतीनं महाराजांचं काम चालू. बाकीचे माणसं मनातल्या मनात विचार करायला, हा का आमच्या मुळावर उठला म्हणे, कारण रोजानं लावलेली माणसं काम कशी करतात हा संशोधनाचा विषय, ते लावून पाहावे ज्यांना फार हौस आहे त्यांनी. तुम्हाला चांगला अनुभव आहे, तुमचा बागायती एरिया आहे, माहित आहे तुम्हाला. त्या लोकांनी महाराज तुकोबारांकडे राग बघायला सुरुवात केली, पण यांचं काही देहावर वृत्तीच नाही. तुकोबारा चिंतनामध्ये व्यस्त असताना गहू काढू लागले. 2 वाजेपर्यंत महाराजांचं काम चालू. आता पितरांना नैवेद्य द्यायचा म्हणजे तो 12 वाजता द्यावा लागतो, फार उशीर झाला. महाराज तिकडंच व्यस्त, इकडं देवाला काळजी पडली. महाराज जर तुकोबारांना घरी जायला उशीर झाला तर जी तुकाराम महाराजांना कडक शब्दामध्ये बोलेल, माझ्या तुकोबारांना कडक बोललेलं मला नाही चालणार. तुकोबारांचा वेश धारण केला परमात्म्याने आणि स्वयंपाकासाठी लागणारी सगळी शिधा सामुग्रीचं एक गाठोडं केलं, स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि घरी उपस्थित झाले. आणि ते गाठोडं दारामध्ये ठेवलं आणि सांगितलं जिजे हो की सामुग्री घेऊन आलोय, कर सुंदर स्वयंपाक, मी गावातल्या वारकऱ्यांना घेऊन येतो. जिजामाऊलीला वाटलं आज काय आपला माणूस माणसात आला काय, कारण त्यांना असं वाटत होतं की ह्या देवाच्या नादी लागून यांचा प्रपंच सगळं वाटोळं झालाय. जिजामाऊलीला असं वाटायचं, पण नाही म्हणे, आज मोक्याच्या क्षणिकानं होईना सामुग्री घेऊन आलेत, चला. आता जिजामाऊली सारख्या पवित्र पतिव्रता माऊलीचा स्पर्श झालेली ती सामुग्री, स्वतः देवानं आणलेली सगळा शिदा. जिजामाऊलीने सुंदर स्वयंपाक केला. महाराज तुकोबारांच्या घराच्या भोवती त्या स्वयंपाकाचा सुवास दरवळायला लागला आणि देवाच्या तुकोबारांच्या रूपातल्या देवानं गावातले काही वारकरी जेवायला बोलून आणले. चला म्हणे आमच्या घरी आज अन्नपूर्णा आम्हाला प्रसन्न झालेली आहे, आमच्या घरी जेवायला आहे. लोकांनी विचारलं महाराज घरी व्यवस्था आहे की आम्ही डबे घेऊन यावं इथूनच. त्यांच्या घरची अवस्था सगळ्यांना माहित होती. तुकोबारांनी सांगितलं नाही आज अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली, निश्चिंत यायचं आणि जेवायचं. सगळी लोक आली. महाराज वैश्वदेव झाला, देवाला नैवेद्य समर्पण केला, पितरांना नैवेद्य समर्पण केला. पुंडलिक वरदेवचा गजर मोठ्या स्वरूपात झाला आणि महाराजांनी सांगितलं हां सोडा कासरा ढिला, जेवा म्हणे आता भरपूर जेवा. जेवण सुरुवात झाली, इतके जेवले महाराज वारकरी. आता वारकरी कसे जेवतात तुम्हाला माहिती असे, कारण वारकरी 2 गोष्टी फार अमर्याद करतात, भजन आणि भोजन, आणि केलंच पाहिजे. महाराज करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण, 2 गोष्टी अमर्याद कराव्या. वारकऱ्यांना पचतं बी, त्याची काही अडचण नाही. वारकरी भरपूर जेवले, इतके जेवले महाराज, एका वारकऱ्याचा कडदुरा तुटला महाराज कमरेचा, जेवता तुटला. जेवता एका जणाची तर अवस्था अशी झाली, उठता येईना जेवलेल्या जागेवरून. त्यांना उठवून केळीच्या गाड्यावर टाकून ढकलीत घरी नेलं महाराज. जेवण तितकं झालेलं, पण तिकडं महाराज 2:30-3 वाजता तुकोबाराय भानावर आले. अरे काय झालं म्हणे, आपल्याला घरी जायचं होतं, उशीर झाला. आता जी ओरडेल म्हणे, माझ्या देवाला शिवे देईल, तुम्ही ते विठ्ठल करत बसला असाल, विसर पडला इकडं नैवेद्याच्या टायमाला. तुकाराम महाराजांनी 4 पेंड्या डोक्यावर घेतल्या त्या मालकाकडून आणि धावते वेगानं महाराज घराच्या दिशेने निघाले. येता नेमकं ती डोक्यावरची पेंडी एका मोहळाला लागली. महाराज ते मोहळ उठलं आणि त्या माश्या चावायला लागल्या. महाराज म्हणले उशीर झाल्यामुळं पित्र चावायले काय उशीर झाला असावा कदाचित नैवेद्याला, म्हणून कदाचित ही शिक्षा असावी. महाराज धावते वेगानं घरी आले. दारात बघितलं तर पत्रवळ्यांचा ढिगारा दिसतोय. त्यांना वाटलं कुणीतरी आणून टाकला असेल शेजाऱ्या पाजाऱ्यांनी. आणि घरात आले तुकोबारायन, ती गव्हाच्या पेंड्या खाली टाकले आणि सांगितलं जिजे कर ह्याचा कांडा कुटा काहीतरी कर, कन्या शिजव आणि घाल तुझ्या पितराला जीव. ती म्हणली महाराज तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना, डोकं फिरलं. हा असे म्हणतात बरं. तुकाराम महाराजांच्याच म्हणत होते असं नाही, सगळ्याच महाराजांना असंच असतं घरी गेल्यानंतर, तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना.
महाराज म्हणले काय झालं? अहो महाराज म्हणे इतका सुंदर स्वयंपाक झाला, इतकी सुंदर सामुग्री तुम्ही आणून दिली, इतके जेवले वारकरी. महाराज म्हणले तिकडे घाम निघाला गहू काढून माझा, दिवसभर फार घामानं निथळलो मी. अहो नाही महाराज असं काय करता, हा पत्रवाळ्यांचा ढीग मी स्वतः टाकलेला आहे म्हणे, आणि तुम्हीच मला म्हणालात की राहिलेली भांडी घासायला मी इंद्राणीवर जातो, भांडी स्वच्छ करून ज्याची त्याला निघून देतो. मग महाराजांच्या लक्षात आलं की हे निश्चित काम देवाचं असलं पाहिजे, हे निश्चित देवाचं असलं पाहिजे. का? कारण देवाचा एक स्वभाव आहे महाराज, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती देखून या. या परमात्म्याचा एक स्वभाव आहे, भक्ताच्या जीवनाकडे पाहून त्याचं अंतकरण असं द्रवतं, करुणेनं त्याच्या अंतकरणाला पाजर फुटतो, आणि तो देव धावत येऊन काय करतो? सर्व कामे करी न सांग. सगळ्या भक्ताच्या जीवनातली सगळी कामं करतो. काय काय कामं करतो? आता उच्चारलेला अभंग सगळा वाचून पहा. उंच नीच काही हा काकड्याचा अभंग आहे. काकड्याचा म्हणजे माझा नाही, माझं काकडे आणणार म्हणून. काकड्याचा म्हणजे काकड आरतीचा अभंग, 13 चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 23 संतांची चरित्र तुकोबारांनी सांगितले. हा अभंग बारकाईनं वाचला की मग लक्षात येतं तुकाराम महाराजांनी जे आपल्याला सांगितलं, सर्व काम करी न सांगता. ती कोणत्या भक्ताच्या जीवनामध्ये देवानं कोणती कामं केली सगळं बारकाईनं लक्षात येतं. फक्त अभंग वाचण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. ज्यांनी आपलं समग्र जीवन देवाच्या चरणावर समर्पित केलं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रपंचाच्या संबंधातली एकही वासना शिल्लक राहिली नाही, अशा निरुपचारी भक्ती करणाऱ्या, निष्काम भक्ती करण्याच्या जीवनाला भगवान परमात्मा काय प्रतिसाद देतो हे या अभंगाचं तात्पर्य आहे. यथामती यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं जे बरोबर असेल ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचं आहे, आणि याच्यातलं जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. झालेली चिंतन सेवा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी, मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायकपण, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिहिले पुरे बेडी वाकुडी उतरे.